आमच्या घरी आम्हाला जेव्हा चिकन बिर्याणी खायचा कंटाळा येतो तेव्हा ना आम्ही अशी व्हेज मस्तपैकी पनीर बिर्याणी बनवून खातो. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रमिला. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर परवाच्या दिवशी ना मी मस्त अशी बिर्याणी बनवली होती आणि त्याचा लॉंग ब्लॉग ना मला अपलोड करायचा होता, पण टायमिंगच भेटत नव्हता आणि म्हणूनच मी हा ब्लॉग आज अपलोड करते. मंडळी, तुम्हाला जर ना माझा ब्लॉग यूजफुल वाटत असेल किंवा माझ्या रेसिपीज आवडत असतील ना, तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा. बिर्याणी बनवायचं होतं, घरात काही सामान नव्हतं, ते आणण्यासाठी मग बाजारात गेले. बाजारातून ना सर्व साहित्य वगैरे घेऊन आले आणि बासमती राईसना थोड्या वेळासाठी भिजत ठेवला आणि तोपर्यंत बिर्याणीसाठी लागणारे सर्व कटिंग करून घेतले. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित कटिंग करून एक साईड घेऊन ठेवल्या, जेणेकरून बिर्याणी करताना करायला नको त्यामुळे. कारण बहुतेकदा कसं होतं, आपण आणलेला बाजार व्यवस्थितपणे सोडत नाही आणि काही गोष्टींना टाकायच्या राहून जातात आणि नंतर लक्षात येतं. कारण बऱ्याचदा माझ्या बाबतीत असं झालेलं आहे. त्यामुळे मी ना फास्टमध्ये सगळं कटिंग करून घेतलं, कारण ह्यांना दुपारच्या जेवणासाठी मी बिर्याणी बनवत होते आणि त्या दिवशी ना मला खूप सारी कामंसुद्धा होती. त्यानंतर ना मी थोडंसंच पनीर आणलं होतं, कारण बिर्याणीमध्ये खूप जास्त पनीर लागत नाही, त्यामुळे ते छान असं बारीक बारीकच कटिंग करून घेतलं. असं काहीतरी बनवणार म्हटल्यानंतर ना आमचे हे सुद्धा खूप जास्त खुश होतात. पण त्या दिवशी ह्यांना माहीत नव्हतं की मी बिर्याणी बनवणार आहे ते, कारण ह्यांचं आणि माझं सकाळचं भांडण झालं होतं आणि हे रागानं कामावरती गेले होते आणि त्यांना सरप्राईज म्हणून मी बिर्याणी बनवत होते. कारण त्यांच्या आवडीचा पदार्थ जर त्यांना दिला तर मग ते खूप जास्त खुश होतात. त्यानंतर मला भात बनवायचा होता, म्हणून मी हे सारे खडे मसाले व्यवस्थित काढून घेतले आणि मग तांदूळ पण तोवर भिजलं होतं. मग लगेच ना मी भातालासुद्धा फोडणी दिली. एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घातलं, थोडंसं जिरे घातले आणि त्यानंतर ना साईडला काढलेले सर्व खडे मसाले टाकून थोडंसं पाणी ॲड केलं. त्यानंतर आपण जसं चिकन बिर्याणीसाठी कांदा भाजतो ना, तसाच कांदा भाजायला घेतला. तोसुद्धा लेअर वगैरे लावताना लागत होता ना, त्यामुळे कांदा भाजत भाजतच भातसुद्धा एक साईड ठेवला होता. मग त्यामध्ये पाणी उकळल्यानंतर तांदूळ सोडून दिलं आणि मग कांदा भाजून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये पनीरसुद्धा छान असं लालसर होईपर्यंत भाजून घेतलं आणि हे सगळं भाजेपर्यंत ना भातसुद्धा आपला 95% शिजून तयार झाला होता. मग तोही ना व्यवस्थितपणे हाऱ्यानं ना त्यामधलं सर्व पाणी बाजूला करून एका ताटामध्ये पसरून दिले, जेणेकरून तांदूळ व्यवस्थित एकदम सुट्टे सुट्टे होतील आणि छान असं वाऱ्याला ठेवून दिला. तोपर्यंत ना मी पनीरलासुद्धा फोडणी देऊन घेतली, कारण मी एकच लेअर लावणार होते. पावशेरचीच बिर्याणी बनवणार होते. पावशेरची बिर्याणी आम्ही 2 टाईम खाल्ली होती, ती पण एकदम पोट भरून. नंतर ना भाजलेला कांदा, तळलेलं पनीर आणि मटार, जे काही कांदा, टोमॅटो आणि मग त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट राहिली होती तीही करून घेतली. सगळ्या गोष्टींना हाताशीच ठेवल्या, जेणेकरून फोडणी देताना काही विसरायला नको म्हणून. सगळी तयारी झाली होती, फक्त पनीरला फोडणी द्यायची होती. तर पनीर आणि कांदा तळून थोडंसं तेल शिल्लक होतं ना, त्यामध्येच अद्रक लसूण पेस्ट टाकली. त्यानंतर टोमॅटो ॲड केला आणि ते छान असं ना व्यवस्थित त्याला एकजीव होऊ दिलं. पण जेव्हा स्वयंपाक बनवतो तेव्हा तो स्वयंपाक अगदी प्रेमानं बनवला, मनापासून बनवला ना, तर त्या प्रेमाची चव त्या स्वयंपाकामध्ये उतरते आणि खाणारा माणूस तृप्त होऊन खात असतो. तर त्यानंतर ना मी मस्तपैकी तळलेला कांदा थोडासा वरतून टाकला आणि हळद, मीठ, चटणी, बिर्याणी मसाला हे सगळे मसाले एकत्रच काढून ठेवले होते, ते पण ॲड केले. त्यानंतर ना त्यामध्ये मटार आणि तळलेलं पनीरसुद्धा ॲड करून ते छान असं मिक्स करून थोडा वेळ ना त्याला झाकून ठेवलं, जेणेकरून ते ना मटार होते ते थोडेफार शिजायला लागतात. त्यामुळे, कारण बिर्याणीचा तांदूळ 95% शिजलेला असतो, त्याला फक्त दम द्यायचा असतो, त्यामुळेच वाटाणे कच्चे नाही राहिले पाहिजेत. म्हणून थोडा वेळ झाकली आणि बारीक गॅसवर त्याला थोडा वेळ तसंच ठेवून दिलं आणि जेव्हा ते शिजलं वाटाणे, त्यावेळेस मग मी लेअर करायला चालू केलं. आता लेअर करताना मी काही जास्त केलं नाही, फक्त ना आपला भाजलेला कांदा, कोथिंबीर आणि शाही पनीर बिर्याणी मसाला जो आहे ना, तो ॲड केला आणि त्यानंतर माझ्याकडे केशरी कलरचा रंग होता अवेलेबल, तो ॲड केला
आणि माझ्याकडे दम ठेवण्यासाठी जाड असं काही वस्तू नव्हत्या, त्यामुळे मग मी तवाच असं ठेवला आणि तुम्ही बघू शकता खूप भारी बिर्याणी झाली होती. प्लीज माझा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.